नमस्कार बंधू भगिनींनो, नववर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। भारतामध्ये विशेषत्वानं या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मांमध्ये नववर्ष सुरू होण्याची परंपरा वेगवेगळ्या पद्धतीची आहे। विशेषत्वानं हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष प्रारंभ केला जातो। तर अन्य धर्मांच्या मध्ये देखील पारशी वगैरे वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु सर्वत्र जे नववर्ष या ठिकाणी संपन्न जास्तीत जास्त लोकांच्याकडनं अलीकडच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये जे संपन्न केलं जातं ते म्हणजे पाश्चात्य पद्धतीनं, म्हणजे 1 जानेवारी पासून आपण नववर्ष प्रारंभ करतो। मग ते कुठल्याही धर्माच्या म्हणण्याप्रमाणे नववर्षाचं केलं जाणारं स्वागत असो की 1 जानेवारी पासून सुरू झालेलं नववर्ष असो, या दोन्हीही साठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून काही विचार नववर्षाला सामोरं जात असताना आपण कसं सामोरं गेलं पाहिजे याबद्दलचे विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवणार आहे। रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं आपल्या सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपला दीर्घ आयु आरोग्य देणारं आणि सर्वच दृष्टीने आपली भरभराट घडवून आणणारं, आपल्या मनात असणाऱ्या आणि आपण केले गेलेले जे संकल्प आहेत ते सिद्धीला घेऊन जाणारं ठरावं, अशा प्रकारची या ठिकाणी पहिल्यांदाच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। 2024 हे वर्ष तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या आशीर्वादामुळे यूट्यूब चॅनल जे माझं रामकृष्ण बदने याच्यासाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचं राहिलं, कारण याच वर्षामध्ये माझं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याच्या सर्वात मोठी जर आशीर्वाद कुणाचा राहिला असेल तर तुम्हा श्रोते मायबापांचा राहिलेला आहे। 2025 मध्ये देखील आपलं असंच भरभरून प्रेम माझ्यावर, माझ्या चॅनलवरती आपलं राहील, अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी या व्हिडिओला आपण प्रारंभ करणार आहोत। मानवी जीवनामध्ये संतांनी मानवाचं जीवन हे 100 वर्षाचं मानलेलं आहे। पूर्वीच्या काळी कित्येक हजार वर्ष हे ऋषी जगले, ते ऋषी जगले असं आपल्याकडे म्हटलं गेलं, परंतु अलीकडच्या काळात संत म्हणतात की माणसाचा आयुष्य हे 100 वर्षाचं आहे। आणि मग संतांची एक प्रसिद्ध रचना आहे की अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्री खाय। माणसाला एकूण 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे, त्यातले 50 वर्ष संत म्हणतात की अर्ध रात्री खाय, रात्रीला झोपण्यामध्येच आपला 50 वर्ष निघून जातात। पुढे संत म्हणतात मध्य बालत्व पीडा रोग क्षय, त्यामध्ये आपण लहान असतानाचे वर्ष असेच निघून जातात। त्यानंतर मधात रोग काही आपल्या जीवनामध्ये येतात आणि मग अशा पद्धतीनं आपलं आयुष्य आपल्याला जे 100 वर्षाचं मिळालेलं आहे, सगळ्यांनाच 100 वर्ष मिळतं असं नाहीये, परंतु एकूण 100 वर्षाचं जर आपण आयुष्य धरलं तर अशा पद्धतीच्या या 100 वर्षाच्या मिळालेल्या आयुष्यामध्ये काय काय कशा पद्धतीने आपलं आयुष्य निघून जातं आणि हे आयुष्य निघून जाण्याच्या पूर्वीच आपण काय केलं पाहिजे तर मरावे परी कीर्ती रूपे उरावे, अशा प्रकारचा विचार संतांनी मांडलेला आहे। आपल्याकडे जी कालगणना केली गेलेली आहे त्याबद्दल फार विस्तारानं बोलता येईल, परंतु आपण पाहतो की क्षण आहे, क्षणाच्या नंतर पळ, क्षण, सेकंद, मिनिट, तास, दिवस, सप्ताह, मास आणि वर्ष, आणि मग 12 वर्षाच्या नंतर तप वगैरे वगैरे, या पद्धतीनं कालगणना आपल्याकडे आलेली आहे। आणि म्हणून संतांचं म्हणणं असं होतं, विचारवंतांचं म्हणणं असं आहे की हे जे आपल्याला काही वर्ष मिळालेले आहे आयुष्य, त्या आयुष्यामध्ये वेळीच जाग होणं अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून संत म्हणाले की आयुष्य जात आहे पहा। बाबा, आपलं आयुष्य असंच निघून जात आहे, याच्याकडं गांभीर्यानं आपण पाहिलं पाहिजे, है की नाही? याची आठवण संत काही रचनांच्या मधनं देतात। ते म्हणतात की उठा जागे व्हा रे आता, आता उठलं पाहिजे, आपण जागं झालं पाहिजे। स्वार्थाच्या निद्रेत नसेल, विषयाच्या निद्रेत नसेल तर आपण जागं झालं पाहिजे। आणि म्हणून असा जागा करण्याचा दिवस म्हणून देखील आपण या नवीन वर्षाच्या
कडे पाहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. संत असं म्हणाले की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. या नव्या वर्षाच्या निमित्तानं आपण आपल्या या संतांच्या रचनांची आठवण आपल्या मनाला दिली पाहिजे की बाबा आतापर्यंत जे काही आपण केलं ते ठीक आहे, परंतु इथून पुढे तरी हे आयुष्य ज्या कामासाठी मिळालेलं आहे ते काम मी अत्यंत गतीनं करेल अशा प्रकारचा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण आयुष्यामधला एक एक क्षण, एक एक पल, एक एक सेकंद, वर्ष असंच आपल्याकडनं निघून जात आहे. असं म्हणतात की वेळ आणि पाणी हे आपल्या समोरून बघत बघत निघून जातं आणि काही लोक त्याचा उपयोग करून घेतात, तर काही लोकांच्या समोरून ही वेळ आणि पाणी निघून जातं पण त्याच्या लक्षात येत नाहीये. आणि ह्या दोन्हींचं असं असतं की निघून गेल्याच्या नंतर आपण किती जरी परत ते गेलेला क्षण, गेलेला वेळ आणि पाणी पुन्हा परत मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तर ते पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये वापस मिळत नाहीये. आणि म्हणून ज्या वेळेला आपला ते आपल्या समोर आहे त्या वेळेमध्येच त्याचा सदुपयोग करण्याचा आपण केला पाहिजे. आणि त्याच्यातनं जन्मताना प्रत्येक माणूस हा रडत जन्माला आला आहे, परंतु वेळेचा असा सत्काराने उपयोग आपण केला पाहिजे की आपण मरताना हसत हसत मेलं पाहिजे आणि आपल्या जाण्यानं सगळं जग रडलं पाहिजे. तरच खरं. म्हणून असं म्हटलं संतांनी की आयुष्याच्या चिंतने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं आहे तर याच्यातनं कोणती पदवी घ्यायची आपल्याला? सच्चिदानंद पदवी घेणे. अशा प्रकारची पदवी ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये महानतेची, महापुरुषाची, सच्चिदानंदाची पदवी प्राप्त केली त्यानंच खऱ्या अर्थानं या आयुष्याचं चीज केलं असं म्हणता येईल. अन्यथा कहाँ गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं असं होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या नववर्षाच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपण निश्चितपणे आपल्या मनाच्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वेळ ही पैशापेक्षा देखील महत्वाची आहे. नव्हे काही अलीकडच्या कालावधीमध्ये माणसं पैशाला फार महत्व द्यायला लागली. म्हणून एक म्हणच आली, टाइम इज मनी. काय पैसा इतकंच महत्वाचं काय असेल तर ती वेळ आहे. कदाचित पैसा आपल्याला साठवता येईल, पुन्हा परत मिळवता येईल, परंतु वेळ साठवता येत नाहीये, परत मिळवता येत नाहीये. आणि म्हणून पैशापेक्षा देखील श्रेष्ठ जर काय असेल तर ती वेळ आहे. आणि म्हणून 2024 निघून गेलं बघत बघत 25 आपल्या समोर आता येऊन उभा टाकलेला आहे. उद्या चालून हेही वर्ष जाईल, पुढचं आणखीन कुठलं तरी वर्ष येणारच आहे. गुढीपाडव्याच्या नंतर हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. तेव्हा या नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण या सगळ्या गोष्टीचं स्मरण करणं मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या आयुष्याचं ऑडिट करायला शिकलं पाहिजे. वाढदिवस आपण जे साजरे करतो त्याचा उद्देश देखील हाच आहे की आपण आपल्या आयुष्याचं ऑडिट करायला शिकलं पाहिजे नवीन वर्षात प्रारंभ करण्यापूर्वी, की मी आता या जगामध्ये येऊन किती वर्षाचा झालो आहे, माझ्या आयुष्यामध्ये किती वर्ष आली, त्यातली मी सत्कारणी किती वर्ष लावलेली आहेत, माझं जे ध्येय ठरवलंय त्या ध्येयाला मी कितव्या वर्षी पोहोचणार आहे आणि त्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की ऑडिट करायला जीवनाचं शिकलं पाहिजे. सिंहावलोकन करायला या नववर्षाच्या निमित्तानं आपण शिकलं पाहिजे. सिंहावलोकन हा जो शब्द आलेला आहे तो त्या सिंह प्राण्यावरून आलेला आहे. असं सांगितलं जातं की सिंह जंगलातनं चालायला लागतो आणि बरंचसं काही चालून गेल्याच्या नंतर तो मागे वळून पाहतो की आपण कुठून निघालो होतो आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलो. अत्यंत डौलदारपणे तो तशाच पद्धतीनं जिथून आलो तिथं तो पाहत असतो. त्यालाच सिंह अवलोकन असं म्हटलं गेलेलं आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये मी कुठून निघालो होतो, कुठपर्यंत येऊन पोहोचलोय याचं सिंहावलोकन करण्याचा दिवस म्हणजे हे नवीन वर्षाचा प्रारंभ ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल की घर बांधकाम केल्याच्या नंतर काही पायऱ्या बांधल्या जातात आणि पायऱ्या काही बांधल्याच्या नंतर एक टप्पा असतो, त्या टप्प्यावर आपण उभा टाकतो. आणि त्या टप्प्यावर कशासाठी उभा टाकायचं तर यासाठी उभा टाकायचं की त्या टप्प्यावरून खाली वाकून बघायचं की आपण पहिल्या पायरीपासून या टप्प्यापर्यंत किती पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि वर बघायचं की आपल्याला आणखीन किती पायऱ्या चढायच्या आहेत. तर मला असं वाटतं की नवीन वर्ष देखील अशाच पद्धतीनं आपण किती मागची वर्ष या जीवनाला मिळालेली कशा पद्धतीने घालवलेली आहेत
आणि आता येणारं वर्ष आपल्याला कोणते संकल्प घेऊन घालवायचं आहे आणि मिळणारी जी काही पुढची आयुष्यातली वर्ष असतील त्याचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या संकल्प घेऊन करायचं आहे यासाठी मला असं वाटतं की या दिवशी या दृष्टीने या नववर्षाच्या प्रारंभी पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. मी कुठून आलो आहे, कुठपर्यंत आलेलो आहे आणि मला आता कुठपर्यंत जावयाचं आहे. खरं तर आपण कुठून आलोय आणि कुठपर्यंत आलोय हे आपल्या एखाद्या अर्थानं हातात आहे, परंतु कुठपर्यंत जायचंय हे मात्र अनिश्चित आहे. ते आपल्या हातात आहे का, तर निश्चितपणे नाही आहे. तरी परंतु आपल्याला नियोजन मात्र करणं गरजेचं आहे. आयुष्य वर्षावर्षानं संपणार आहे. आपला जन्म व्यर्थ जाणार नाही. आपण जगाला काहीतरी करून दाखवू अशा प्रकारचा संकल्प मला असं वाटतं की अशा नववर्षाच्या निमित्तानं आपण नेहमी करणं गरजेचं आहे. आणि जो कोणता संकल्प आपण करणार आहोत तो दृढ पद्धतीने करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण दरवर्षी नवीन वर्षाला काही ना काही संकल्प करत असतो. कोणी फिरायला जाण्याचा, आता नाही मी या वर्षामध्ये दररोज फिरायला जाणार आहे अशा प्रकारचा कोणी फिरायला जाण्याचा संकल्प करेल, कोणी पोहण्याचा संकल्प करेल, कोणी हेल्थ क्लबमध्ये जाण्याचा संकल्प करत असेल, कोणाला वाचण्याचा संकल्प करायचा की नाही आता इथून पुढे मी अभ्यास करणार आहे, वाचन करणार आहे. कोणी या ठिकाणी आता नाही मी खूप टीव्ही पाहतोय, मोबाईल पाहतोय, आता यानंतर मी टीव्ही जास्त पाहणार नाहीये, मोबाईल पाहणार नाहीये, टीव्हीवर मोबाईलवर जे पाहायचंय ते चांगलंच पाहिन, असे काही संकल्प बऱ्याच वेळेला आपण करताना दिसतो. कुणी व्यसन सोडण्याचा संकल्प करत असेल, चांगलं बोलण्याचा, चांगलं वागण्याचा, असे काही संकल्प या नववर्षाच्या निमित्तानं आपण करत असतो. परंतु हे संकल्प करून एखाद्या आठवड्यापर्यंत आपण हे संकल्प पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो आणि जसे जसे दिवस मागे पडायला लागतात तसे तसे आपले संकल्प देखील पंगू होताना आपण पाहतो. तर मला असं वाटतं की असे संकल्प असता कामा नये, तर ते संकल्प दृढ संकल्पामध्ये परिवर्तित झालं पाहिजे. आणि यासाठी एक विचारवंत गुरुजीएफ काय म्हणतो बघा, गुरुजीएफ नावाचा विचारवंत म्हणतो संकल्प केल्यामुळेच मन जिंकता येतं. संकल्प का करायचे, तर या शरीरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते मन आहे की नाही. दशेंद्रिय 11वं मन, मनावरती मी माझ्या युट्यूब चॅनलवरती फार विस्तारानं एका व्हिडिओ 1-2 व्हिडिओ न बोललेलोच आहे. तर हे मन हे आपल्या सगळ्या देह हे पंढरी असं म्हटलं ना की मनोराजा, आपल्या या सगळ्या शरीराचा राजा जर कोण असेल तर मन आहे. आणि या संकल्प केल्यामुळेच या मनाला आपल्याला जिंकता येतं, म्हणून संकल्प करणं गरजेचं आहे. आपण पुढे पुढे काय होतं की आपल्याला संकल्पामुळे मनाला जिंकता येतं, पण हळूहळू आपले संकल्प पंगू व्हायला लागतात आणि हे संकल्प मनाच्या आहारी जातात आणि संकल्पाचं विकल्पामध्ये कधी परिवर्तन होऊन जातं हे आपल्याच लक्षात येत नाहीये. आणि म्हणून संकल्प पंगू होणार नाहीयेत, ते दृढ राहतील यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संकल्प जर निश्चितपणे आपल्याला दृढ ठेवायचे असतील, ते पूर्ण करायचे असतील, तर त्याच्या पाठीमागं प्रचंड इच्छाशक्ती असणं अत्यंत महत्वाचे आहे. भक्कम इच्छाशक्ती त्याच्या पाठीमागं असली पाहिजे. नसेल तर ते संकल्प कसे ठरतील, एखाद्या वाळूचं आपण घर बनवलेलं आहे किंवा वाळूवर एखादा घर बनवलेलं ते काही जास्त काळ टिकत नाहीये, किंवा वाळूचं घर बनवलेलं ते काही जास्त काळ टिकत नाहीये, तसाच आपल्या संकल्पाचं होईल त्याच्या पाठीमागं जर भक्कम इच्छाशक्ती नसेल तर. आणि म्हणून संकल्पाच्या पाठीमागं भक्कम इच्छाशक्ती राहील असा संकल्प आपण नववर्षाच्या निमित्तानं केला पाहिजे. खरं तर जगातील जे काही आज आपण थोर महात्मे मानतो हे सगळे संकल्पवीर होते आणि त्यांनीही कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे असेच संकल्प कुठले तरी काय त्याला म्हणून मुहूर्त बघूनच केलेले आहेत. आणि काही लोक तर असं काही नाहीये की नववर्षाला संकल्प करावा, याच दिवशी करावा असं नाहीये. परंतु जर आपल्याला नववर्ष साजरंच करायचं असेल तर असे संकल्प त्या दिवसाच्या निमित्तानं करण्यासाठी त्याचा वापर आपल्याला करता येतो. संकल्पाशिवायचं आपलं जीवन म्हणजे कागदाच्या होडीसारखं आहे असं महात्मा गांधी म्हणायचे. एखाद्या माणसाकडे संकल्प नसेल आणि तो जीवन जगत असेल तर त्याचं जगणं हे कागदाच्या होडीसारखं आहे, संकल्पाविना जगणं, असं महात्मा गांधी नेहमी सांगत असायचे. तुकाराम महाराजांचा तर प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांना माहित असेल. महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. फळ आपल्याला निश्चितपणे मिळतं, पण त्यासाठी निश्चय करावा लागतो. आणि ज्यांनी ज्यांनी जगामध्ये निश्चय केला आणि प्रचंड इच्छाशक्ती ठेवली तर जगात काहीही अशक्य नाही आहे. आणि म्हणून महाराजांनी जे म्हटलं की
की निश्चयाचे बळन तुका म्हणे तीची फळं. यासाठी आजच्या दिवशी आपण दृढ संकल्प या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दृढ संकल्प म्हणजेच यश आहे. यश म्हणजे दुसरं काही नाही आहे. वडिलांनी किंवा कोणीतरी नातेवाईकांनी सांगितलं म्हणून तो संकल्प जर आपण करत असू तर तो संकल्प पूर्ण होत नाहीये. बऱ्याच वेळा मुलांना विचारलं तुला काय व्हायचंय, तर कोणी म्हणतं डॉक्टर व्हायचंय, कोणी म्हणतं इंजिनियर व्हायचं. कशामुळं? आई वडील म्हणतात म्हणून तो म्हणतो. हा संकल्प काही जास्त काळ टिकत नाहीये. त्याचा खरा संकल्प काय असतो? मला कंडक्टर व्हायचंय, मला त्याच्या अंतःकरणामध्ये मधून जो आवाज येतो तो खरा त्याचा संकल्प असतो. म्हणून आपणही संकल्प आपला अंतःकरणातला आवाज ऐकून तशा प्रकारचा संकल्प केला पाहिजे. या देशाचे माजी संरक्षण मंत्री, या राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणजींना असाच प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय व्हायचंय? यशवंतरावांनी स्पष्टपणे उत्तर दिलं होतं, मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय. तुम्हाला सयाजीराव गायकवाडांचं देखील उदाहरण माहीत असेल की त्यांची जेव्हा परीक्षा घेण्यात आली आणि हे बाल वयामध्ये त्यांना विचारलं गेलं की बाळा तुला काय व्हायचंय, तर हे सयाजीराव गायकवाड म्हणाले होते की मला राजा व्हायचंय. आणि खरोखरच ते पुढे राजे झाले. मला असं वाटतं अंतःकरणातला आवाज या दिवशी आपण डोळे बंद करून ऐकला पाहिजे आणि त्या पद्धतीचे संकल्प जे की आपण पूर्ण करू शकू, जे संकल्प खरोखरच आपल्या अंतःकरणातनं येतात ते संकल्प आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अन्यथा संकल्पाविना जगणं म्हणजे आला आला प्राणी जन्मासी आला. कसं होईल? संकल्पनाशिवाय संकल्प न करता काहीच न करता जर जीवन आपण जगत असंच एक वर्ष वाया घालवत गेलो तर कसं होईल? तर आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला व्यर्थ मरोनी गेला. आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला व्यर्थ मरोनी गेला. अशी परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. केवळ भूतकाळातलंच रमायचं नाहीये. बऱ्याच वेळा माणसं म्हणतात की आम्ही फार मागा असं होतो, तो काळ आमचा फार चांगला होता, आणि मग केवळ भूतकाळातले मोठेपण गात राहायचं आणि वर्तमान हातातनं गमवीत राहायचं. भविष्याची बद्दल काही आशाच ठेवायची नाही. असलं जगणं देखील काही कामाचं नाहीये. जरूर आपला जर भूतकाळ उज्ज्वल असेल तर त्याचं स्मरण तर असलंच पाहिजे, पण त्या भूतकाळापेक्षा वर्तमान काळ आणखीन मला कसा उज्ज्वल करता येईल त्यासाठी भविष्यवेधी संकल्प डोळ्यासमोर आजच्या दिवशी करणं देखील गरजेचं आहे. काहीतरी मानवहिताच्या एखादी तरी युक्ती या नववर्षाच्या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आणता आली पाहिजे. सामाजिक समस्येचं एखाद्या तरी उत्तर आपल्याला या नवीन वर्षाच्या निमित्तानं शोधता येईल का, असा संकल्प करता आला पाहिजे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या जगातली जी काही मोठी माणसं झालेली आहेत तर ती मोठी का झाली, तर त्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्कारणी लावलेला आहे. आपणही आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण मी सत्कारणी लावेल अशा प्रकारचा विचार करणं गरजेचं आहे. आणि 3 गोष्टींचं नियोजन आपल्याला करणं आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. एक, आपल्याला मिळालेला काळ, आपल्याला करावयाचं काम, आणि हे मिळालेला काळ करावयाचं काम, आणि मग या दोघांच्या मध्ये वेग आपला कसा असला पाहिजे हे काळ आणि काम डोळ्यासमोर ठेवून. तर या 3 गोष्टींचं ज्याला गणित जमतं तोच आयुष्यामध्ये महान आत्मा बनू शकतो. काळ, काम आणि वेग या तिन्हीची आपल्याला बेरीज करण्याचा संकल्प या वर्षाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. त्याचं गणित मांडता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये 3 टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. एक बालपणाचा टप्पा आहे, दुसरा तारुण्याचा टप्पा आहे आणि तिसरा वृद्धत्वाचा टप्पा आहे. तसेच आपल्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे 3 टप्पे महत्वाचे आहेत, तसेच आयुष्यामध्ये 3 टप्पे महत्वाचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक म्हणजे वेळ महत्वाची आहे, दुसरी म्हणजे ऊर्जा महत्वाची आहे, आणि तिसरं म्हणजे पैसा महत्वाचा आहे. याच्यात कोणतीच गोष्ट कमी महत्वाची नाही आहे. वेळही तितकीच महत्वाची आहे, ऊर्जाही तितकीच महत्वाची आहे आणि पैसाही तितकाच महत्वाचा आहे. या तिन्हींचं गणित आपल्याला योग्य पद्धतीनं मांडून ते सोडवता आलं पाहिजे. नाहीतर काय होतं बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की बालपणामध्ये आपल्याकडे वेळ खूप असतो, ऊर्जाही आपल्याकडे असते, पण पैसा या कालावधीमध्ये आपल्यासाठी दुय्यम असतो, है की नाही? वेळ ऊर्जाला आपण महत्व देतो किंवा असतो, परंतु पैसा दुय्यम असतो बालवयामध्ये. तारुण्यामध्ये काय होतं? तारुण्यामध्ये आपल्याकडे ऊर्जा पुष्कळ आहे, त्या जोरावर पैसाही कमविता येतो, परंतु कुटुंबानं कुठं निसर्गरम्य ठिकाणी जाऊया म्हटलं तर वेळ मात्र आपल्याकडे नसतो. मी एक गोष्ट उणी आहे की नाही? तारुण्यामध्ये आपल्याकडे काय ऊर्जाही आहे आणि आपल्याकडे पैसाही आहे, पण आपण समाजाला म्हणा, परिवाराला म्हणा, आपल्या शरीराला म्हणा जेवढा वेळ द्यायला पाहिजे ते देत नाहीयेत. हे देखील एका अर्थानं चूकच आहे. हे दुसरी गोष्ट. आणि आपण वृद्धत्वाच्या बाबतीमध्ये बघितलं तर काय पाहतो आपण,
म्हातारपणामध्ये आपल्याकडे पैसाही आपल्या गाठीला आहे, आपल्याकडं वेळही आहे, परंतु एक गोष्ट आपली वार्धक्यामध्ये मायनस झालेली आहे आणि ती म्हणजे आता आपल्याकडे ऊर्जा राहिलेली नाही आहे. तू म्हातारपणात माणसं म्हणतात पैसा आहे हो आमच्या गाठीला, वेळही आमच्याकडे आहे, परंतु आता हे पायच चालू देत नाहीत, जास्त चाललं की थकवाच येतो, म्हणजे आता तुमच्यातली ऊर्जा निघून गेलेली आहे, म्हणजे इथेही तुम्ही मायनस राहिलेले आहात. आणि म्हणून तिन्ही ठिकाणी महत्वाची काय तर ऊर्जा, आणि ही ऊर्जा मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कमी होऊ देणार नाहीये, अशा प्रकारचा संकल्प या 9 वर्षाच्या निमित्तानं आपण करणं गरजेचं आहे. कारण पैसा मिळवता येतो, खर्च करता येतो, पुन्हा मिळवता येतो, प्रसंगी एखाद्या आर्थिक संस्थेकडून आपल्याला कर्ज म्हणून पैसा घेताही येईल, हे की नाही, त्याचं कर्ज आपल्याला फेडताही येईल व्याजासकट. परंतु वेळेच्या बाबतीमध्ये असं करता येईल का? वेळेच्या बाबतीमध्ये वेळ काय आपल्याला बँकेत ठेवता येते का? तिला शिल्लक ठेवता येतं का? असं कधीही काही करता येत नाही आहे. आणि म्हणून पैशापेक्षा वेळ महत्वाची आहे. गेलेली वेळ परत मागून मिळवतो म्हणलात, बँकेतल्या पैशासारखं पुन्हा उचलतो म्हणलात, तसं वेळेच्या बाबतीमध्ये करता येत नाहीये. वेळ शिल्लकही ठेवता येत नाहीये. आणि म्हणून प्रत्येक क्षणाचा आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं महत्व वेळीच ओळखून त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे नववर्षाच्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेलेला वेळ, गेलेलं आयुष्य फिरून परत येत नाहीये. काळ आणि वेळ हे एकच मार्गी आहेत, वन वे ट्रॅफिक, काळ आणि वेग. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं नदीच्या पाण्याचं आणि वेळेचं. त्याच पद्धतीनं आपण वेळ आणि काळाला वेळीच लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. जीवनात येणारे प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने आणि वृत्तीच्या प्रसन्नतेने उजळून टाकणे हाच खरा नववर्ष संकल्प असला पाहिजे. आपला या नववर्षाचा संकल्प कोणते असला पाहिजे? तर माझ्या जीवनामध्ये येणारा जो प्रत्येक क्षण आहे तो मी आनंदानं जगेल, उत्साहानं जगेल आणि वृत्तीच्या प्रसन्नतेने जगेन, उजळून टाकेन, अशा प्रकारचा संकल्प आपण आजच्या दिवशी केला पाहिजे. नववर्षाला आपण सॉक्रेटिसने त्याच्या शिष्याला या ठिकाणी काय सांगितलेलं होतं? त्याच्या मृत्यूच्या समयी सॉक्रेटिसने आपल्या शिष्याला जवळ बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं सॉक्रेटिसच्या मृत्यूच्या समयी की बाबा 2 गोष्टी विसरायला शिका आणि 2 गोष्टी आयुष्यामध्ये लक्षात ठेवायला शिका. या 4 गोष्टी जर मोलाच्या तुम्ही लक्षात ठेवलात तर तुमचं जीवन निश्चितपणे आनंदी झाल्याशिवाय आणि त्या जीवनाला अर्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये. आता त्या 2 गोष्टी पहिल्या ज्या विसरायला सांगितल्या होत्या त्या कोणत्या ते आपण पहिल्यांदा बघूया. त्यामध्ये प्रथम विसरायच्या ज्या 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यातली पहिली विसरायची गोष्ट सांगितली होती की तुमच्याशी जो कोणी वाईट वागला असेल त्याला विसरायचं. या नवीन वर्षाच्या निमित्तानं ही आठवण मी मुद्दाम आपल्याला देतोय सॉक्रेटिसची, त्यानं शिष्याला दिलेली. आपणही या नवीन वर्षाच्या निमित्तानं या 2 गोष्टी विसरायचा संकल्प करूयात. पहिला संकल्प कोणता करायचा की या वर्षामध्ये जो कोणी माझ्याशी वाईट वागला असेल तर त्या वाईट वागलेल्या माणसाच्या बद्दलचा वाईटपणा मनात न ठेवता त्या गोष्टीला आपल्याला विसरून जायचं आहे. पहिली गोष्ट काय म्हटलं मी? पुन्हा एकदा ऐका की तुमच्याशी जो कोणी वाईट वागला असेल त्याला विसरायचं. ही पहिली गोष्ट विसरायची आहे. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट कोणती आहे तर आपण कोणावर उपकार केलेला असेल तर ती गोष्ट देखील या ठिकाणी विसरायची आहे. लक्षात आलं का? ज्यानं आपला द्वेष केला असेल त्याला, द्वेष करणाऱ्याला देखील विसरून जायचंय आणि ज्याच्यावर आपण उपकार केलाय तर तो मी उपकार केला, उपकार केला, अशा प्रकारची गोष्ट देखील लक्षात ठेवायची नाही, ती देखील विसरून जायची आहे. उपकाराची जर आपण वारंवार स्मरण करून देऊन या ठिकाणी करायला लागलो की आपला अहंकार वाढायला लागतो. एक गोष्ट सांगितली जाते की एक मुलगा 7व्या वर्गातला एका पाण्यामध्ये बुडत होता. काठावरल्या एका माणसानं पळत जाऊन त्याला वाचवलं आणि तो म्हणाला, बघ तू मेला असतास पण मी वाचवलं, पाण्यातून बाहेर काढलं म्हणून तू वाचलास. पुढच्या वर्षी तो 8व्या वर्गामध्ये गेला. हा माणूस भेटला की लगेच म्हणायचा, बघ मी वाचवलं म्हणून तू 8व्या वर्गामध्ये गेलास, नाही तर तुझं काही खरं नव्हतं. तो 9व्या, 10व्या, 15व्या वर्गामध्ये गेल्यानंतर दरवर्षी भेटेल तेव्हा तो म्हणायचा, उपकाराची जाणीव करून द्यायचा की मी तुला पाण्यातनं काढलं म्हणून वाचवलास, म्हणून आता तू 15वी मध्ये आहेस. त्या ऐकणाऱ्या मुलानं होय पहिल्यांदा म्हणाला, बरोबर आहे तुमचे उपकार झाले, मला वाचवलात, एकदा, दोनदा, तीनदा झालं. पुन्हा तो कंटाळला आणि तो म्हणाला की आता मला असं वाटतंय की त्यावेळेला मी पाण्यात बुडून मेलो असतो तर बरं झालं असतं. किती वेळेस तुम्ही त्या उपकाराची जाणीव करून देत आहात आणि तुमचा अहंकार पुरवाळत आहात.
म्हणून या ठिकाणी कुणावर उपकार केला असेल तर त्याला देखील त्या गोष्टीला देखील विसरून जायचं, अन्यथा आपला अहंकार वाढण्याची शक्यता असते. म्हणून नववर्षामध्ये 2 गोष्टी आपण विसरायच्यात, की ज्यानं आपल्याशी वाईट वागलाय त्याचं वाईट वागला म्हणून ही गोष्ट त्याच्याशी तसं वागायचं नाहीये, ही गोष्ट विसरून जायची, आणि आपण कुणावर उपकार केला असेल तर ती एक गोष्ट विसरून जायची आहे. आता पुढे आपल्याला सॉक्रेटिस शिष्यांना सांगतो की 2 गोष्टींचं स्मरण मात्र सतत ठेवायचं आहे. कोणत्या 2 गोष्टींचं स्मरण सतत ठेवायला सांगितलं? सॉक्रेटिस म्हणतात की पहिली गोष्ट ही सतत स्मरणात ठेवायची की मला एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. काय गोष्ट लक्षात ठेवायची? की मला एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. आणि त्यासाठी सुंदर जगण्यासाठी या पुस्तकामध्ये प्राचार्य यशवंत पाटणे सरांनी संत एकनाथ महाराजांची सुंदर कथा लिहिलेली आहे. पाटणे सर लिहितात संत एकनाथ महाराजांची की मृत्यूचा विसरच्या बद्दलचा हा दृष्टांत जे करताना दिलेला आहे. ते म्हणतात की संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी एका सावकाराला सांगितलं की बाबा तू 9व्या वर्षी मरणार आहेस. आता नाथांनी सांगितलंय म्हणजे हे खरं असणार असं सावकाराला वाटलं, आणि मग तो सावकार घाबरला, नाथांचे पाय धरले आणि म्हणाला की महाराज आपण म्हणतायत की मी 9व्या वर्षी मरणार आहे, परंतु आता 8 दिवस तर माझ्या हातामध्ये आहेत, मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तेव्हा नाथ म्हणाले की बरोबर आहे, तू म्हणतोस ते, तुला 8 दिवस आणखीन तुझ्या हातात आहेत, तर या 8 दिवसामध्ये जमेल तेवढं पुण्य संपादन कर आणि मृत्यूबद्दल कुणालाही बोलू नकोस. हे ऐकलं, सावकार घरी गेला. लबाडीनं जेवढ्या लोकांच्या वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या त्या सगळ्या त्यांच्या घरी पाठवून दिल्या. चुकाबद्दल ईश्वरांच्या मंदिरात गेला आणि तिथे जाऊन माफी मागितलेली आहे त्यानं. भेटल त्याला तो आदरानं आता नमस्कार करायला लागलेला आहे. घरच्यांशी देखील फार चांगल्या पद्धतीने वागायला लागलेला आहे. सेवाभावी संस्थांना तो आता भरभरून पैसे द्यायला लागलेला आहे. एकदम त्याच्या वागण्यामधलं हे परिवर्तन पाहून कुटुंबातली आणि समाजातली माणसं आश्चर्यचकित झाली आणि त्यांना वाटायला लागला, अरे वा, सावकारांना फारच मोठा गुण आलेला दिसतो. आणि असं 8 दिवस केलं. 9व्या दिवशी मात्र सावकार, त्याला माहित होतं की नाथ म्हणाल्याप्रमाणे आता मरण येणार आहे. दिवसभर ताणतणावामध्ये 9व्या दिवशी होता की आता मरेन मरून, परंतु 9वा दिवस गेला तरी मृत्यू आला नाही. 10वा दिवस गेला, असे 15 दिवस गेले तरी त्याला काही मृत्यू आलेला नाहीये. तो पळत नाथांच्याकडे गेला आणि म्हणाला की महाराज आपण 9व्या दिवशी मला मृत्यू येणार आहे म्हटला होता, आता 15 दिवस उलटून गेले तरी मला मृत्यू आलेला नाहीये, काय कारण आहे? माझ्या मरणाचं काय झालं सांगा. तेव्हा नाथ म्हणाले, पहिल्यांदा तू मला हे सांग की 9 दिवस तू कसं जगलास आणि तुला कसं वाटलं? तेव्हा सावकार क्षणाचा विचार किंवा वेळ न दवडता म्हणतो की खरोखरच हे 8 दिवस माझ्यासाठी फार आनंदात गेले, समाधानात गेले आणि कृतार्थ वाटायला लागलं की खरं मी इतरांच्यासाठी काहीतरी करतोय. नाथ म्हणाले, बघ, मृत्यूचं स्मरण ठेवून जर जगलास तर जगणं कृतार्थ होतं, आनंदी होतं. आणि हे उदाहरण देऊन या ठिकाणी पाटणे सर सांगतात की आपणही आपल्या आयुष्यामध्ये मृत्यूचं स्मरण ठेवून जर जगलो तर निश्चितपणे आपण माणुसकीच्या रस्त्यावरून बाजूला जाणार नाही आहेत आणि कृतार्थतेचं आणि आनंदाचं जीवन जगू शकतो. म्हणून हे एक पहिल्यांदा स्मरण ठेव असं सॉक्रेटिसनं या ठिकाणी काय केलेलं आहे तर शिष्यांना सांगितलं. दुसरी गोष्ट कोणती स्मरणात ठेवायची आहे तर आपलं नशीब आपणच घडवू शकणार आहोत, आपलं नशीब इतर कोणीही घडवू शकणार नाहीये. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते ना की उद्धरावा स्वयं आत्मा. तथागत गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की काय म्हटलंय त्यांनी, गौतम बुद्ध म्हणाले होते अतदीप भव किंवा आत्मना उत्तमा ख्याता, हे एक संस्कृतमध्ये आलेला श्लोक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे तर आपलं नशीब हे आपणच घडवायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आळस अंतःकरणामध्ये ठेवायचा नाहीये. असं म्हटलंय की आलसस्य कुतो विद्या, आलसस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो सुखम असं म्हटलंय. आणि म्हणून आळस झटकायचा आणि आपणच आपले नशीब घडवणारे आहोत ह्या गोष्टीचं स्मरण आपण सतत ठेवायचं आहे. दे रे हरी पलंगावरी अशा प्रकारचा विचार करायचा नाहीये. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा, हा विचार करून आपण आपल्यालाच ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवान अखंडित सेवा करा त्याची, या पद्धतीनं काय एक वे कैलास हा महात्मा बसवेश्वरांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मी जगेन अशा प्रकारचा एक स्मरण आपण सतत ठेवलं पाहिजे. हाही संकल्प 9 वर्षाच्या निमित्तानं आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं महत्व या नवीन वर्षाच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. एका वर्षाचं महत्व काय असतं विचारा त्या 10वी आणि 12वी नापास झालेल्या माणसाला किंवा मुलाला म्हणजे लक्षात येईल.
एका महिन्याचं महत्व काय असतं विचारा 8व्या महिन्यामध्ये बाळांत झालेल्या आमच्या माता भगिनीला, म्हणजे लक्षात येईल. एका दिवसाचं महत्व काय असतं विचारा हातगाड्यावरती कर्फ्यू लागल्याच्या नंतर भाजीपाला विकणाऱ्या त्या गरीब माणसाला, म्हणजे लक्षात येईल. एका मिनिटाचं महत्व काय असतं ॲक्सिडेंट होता होता वाचलेल्या विचारा त्या माणसाला, म्हणजे लक्षात येईल. आणि एका सेकंदाचं महत्व काय असतं विचारा त्या पीटी उषाला, जिच्या अर्ध सेकंदामुळं सुवर्ण पदक ऑलिम्पिक मधलं गेलेलं होतं. आणि म्हणून इतका दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वेळेचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे हा विचार आपण नववर्षाच्या प्रारंभीच लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर नववर्षाच्या प्रारंभी धांगडधिंगा घालायचे, नको त्या प्रकारचे या ठिकाणी कारस्थानं करायचे, हे करणं चुकीचं आहे. मी नेहमी सांगतो की नववर्षाच्या संगतीला दारू कशाला पंक्तीला. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. पिणार नाही दारू, पिणार नाही बियर, अशा प्रकारचं ही इंग्रजी साल आपण त्या पद्धतीनं जर 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस म्हणून रात्रीला जर आपण साजरा करणार असू तर असा धांगडधिका घालता, व्यसन करताना किंवा नको ते कृत्य करून न करता मी यापूर्वी सांगितल्या प्रकारचे संकल्प करून मला कसं हे जीवन उजळून टाकता येईल, सत्कारने लावता येईल, यासाठीचे संकल्प या निमित्तानं केले पाहिजेत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं देखील आपण नववर्षामध्ये पदार्पण करत असताना अशाच प्रकारचे संकल्प आपण या ठिकाणी डोळ्यासमोर घ्यावेत. म्हणूनच हे दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपण साजरे करावेत हा आपल्या पूर्वजांचा उद्देश आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या नववर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्याला आयु आरोग्यदायी आणि आपल्या मनातल्या संकल्प सिद्धीचं जावो अशा प्रकारची पुनश्च एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो की माझं रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल 2024 मध्ये आपण भरभरून बघितलं यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळं मॉनिटाईज होण्यापर्यंत ते येऊन पोहोचलंय. आणि मला खूप काही कमेंट आपल्या येतात की सर आम्ही आपले अनेक व्हिडिओ श्रवण करतो, जवळपास 400-450 व्हिडिओ मी वेगवेगळ्या विषयावरती टाकलेले आहेत. तर नवीन वर्षामध्ये देखील आपण असंच श्रवणाचं पाठबळ तुम्ही श्रोते मायबापांनी मला द्यावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडनं करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.